ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे। कालही मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली होती। काल शिंदे समितीची जरांगेंसोबत चर्चा आणि त्यानंतर विखे फडणवीसांमध्ये बैठक झाली आहे। काल वर्षावरती फडणवीस विखे आणि महाजनांमध्ये सुद्धा बैठक पार पडली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे देत आहे। प्रदीप, आपण पाहतोय काल सुद्धा चर्चा झाली, आज सुद्धा पुन्हा बैठक होणार आहे। तिसरा दिवस आंदोलनाचे तोडगा निघणार का, काय वाटतंय? शेजा अगदी बरोबर आहे। खरं तर सरकारला लवकरात लवकर मराठा आंदोलनावरती तोडगा जो आहे तो काढायचा आहे। काल आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील रात्री मुख्यमंत्र्यांना मनोज जरांगे यांचा निरोप घेऊन गेलेले होते। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मात्र आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये काल मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या, त्याचबरोबर रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा, यावरती चर्चा जी आहे ती केली जाण्याची शक्यता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य जे आहेत निरोप घेऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगेंनी अन्नत्याग त्याचबरोबर पाणीत्याग जे आहे ते केलेला आहे। जर कदाचित लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर मग मात्र त्यांची तब्येत जी आहे ती खालावू शकते आणि त्यानंतर मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक होऊ शकतात। त्याच्या खरं तर आपण पाहतोय पार्श्वभूमीवरती स्वतः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तातडीनं काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर सध्या आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते किंवा मनोज जरांगेंनी जी प्रमुख मागणी केलेली आहे, हैदराबाद गॅजेट असेल, त्याचबरोबर सातारा गॅजेटियर लागू करावं आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मधून समावेश करून आरक्षणाचा मार्ग जो आहे तो लवकरात लवकर काढावा, ही काल मागणी मनोज जरांगेंनी केलेली होती। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे। मात्र आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। निश्चितच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।